या व्हिडिओमध्ये आपण 9वीचा मॅथ पार्ट 2चा चॅप्टर 1 मधील एक्सरसाइज 1.1 मधील क्वेश्चन 3 करणार आहोत. तर क्वेश्चन 3 काय बघा, फ्रॉम द इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती, तुम्हाला काही माहिती दिलेली आहे. गिवन बिलो बिलो म्हणजे खालील दिलेल्या माहितीवरून फाइंड म्हणजे शोधा. फाइंड विच ऑफ द कोणतं पॉइंट, विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू. तर 3 पॉईंट दिलेत, तर 3पैकी मध्यभागी कोणता आहे ते शोधायचं आहे. इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर आणि जर कोलिनियर नसतील म्हणजे तिघही जण एकाच लाईनवर नसतील तर ते पण सांगायचं आहे. स्टेट सो म्हणजे तसं सांगा. जर एका लाईनवर असतील तिघं जण, कोलिनियर असतील तर मधला कोणता आहे आणि काठाचे कोणते आहेत ते सांगायचे. आणि जर मग एका लाईनवर नसतील तर ते पण सांगायचे. तर एका लाईनवर नसतील, कोलिनियर नाहीत, तर कसं कळते, जे सगळ्यात जास्त लांबी दिलेली असणार आहे तुम्हाला, सगळ्यात जास्त डिस्टन्स, ते बाकीच्या दोघांच्या बेरजे एवढं नसणार आहे. चला बघूत आपण याच्यातलं क्वेश्चन 3मधलं पहिलं बघूत. पहिलं काय दिलेलं आहे तुम्हाला एक डिस्टन्स दिले R, S म्हणजे R आणि S बिंदूमधलं डिस्टन्स दिले 8. त्याच्यानंतर तुम्हाला दिले डिस्टन्स S, T म्हणजे S आणि T बिंदूमधलं डिस्टन्स दिले तुम्हाला 6. आणि तिसरं दिलं आहे डिस्टन्स R, T म्हणजे R आणि T दोन या बिंदूमधलं डिस्टन्स दिले 4. तर 3 बिंदू आहेत R, S आणि T, या सगळ्यांमधले तुम्हाला डिस्टन्स दिलेत. तर तुम्हाला आता शोधायचं आहे की मध्यभागचा बिंदू कोणता आहे, R आहे का, S आहे का, T आहे. तर बघा, आधी सगळ्यात मोठं डिस्टन्स कोणतं आहे ते घ्या. सगळ्यात मोठं कोणतं आहे इथं 8, तर हे घ्या डिस्टन्स R, S बरोबर. सगळ्यात मोठं जे डिस्टन्स असते ते बाकीच्या 2 डिस्टन्सची बेरीज असते. तर बाकीचे 2 डिस्टन्स कोणते आहेत, डिस्टन्स S, T प्लस हे एक झालं. आणि नंतरचं कोणतं झालं, डिस्टन्स R, T. डिस्टन्स R, T. आता बघा R, S किती दिलेला आहे तुम्हाला, R, S किती दिलेला आहे, हे आहे 8. तर या 8च्या जागी 8 लिहा, R, Sच्या जागी. ST डिस्टन्स किती आहे, ST 6 प्लस RT डिस्टन्स किती आहे 4. आता 8 = 6 आणि 4 किती झाले 10. तर 8 = 10 असतात का, नाही. तर हे बरोबर नाही आहे. तर हे जेव्हा दोन्ही बाजू बरोबर येत नाहीत इक्वेशनच्या, तर तेव्हा म्हणायचं की हे सगळे बिंदू काय नाही आहेत, एका सरळ रेषेमध्ये नाही आहेत, तर आता हे इंग्लिशमध्ये कसं लिहिणार तुम्ही, हे पॉईंट एका सरळ रेषेमध्ये नाही आहेत म्हणजे एक रेषीय बिंदू नाही आहेत. तर इंग्लिशमध्ये असं लिहायचं, द सम ऑफ द डिस्टन्सेस. ही काय होती, सम होती. सम म्हणजे बेरीज. कशाची बेरीज होती, डिस्टन्सेसची. द सम ऑफ द डिस्टन्सेस बिटवीन टू पेयर्स of points is not equal to the distance between. दोघांची बेरीज तिसऱ्या एवढी नाही आहे. डिस्टन्स बिटवीन द थर्ड पेयर म्हणजे तिसरी पेयर म्हणजे 2 बिंदूमधलं जोडी, 2 बिंदूंची. थर्ड पेयर ऑफ पॉईंट्स. म्हणून सो द गिवन पॉईंट्स, कोणते पॉईंट दिलेत तुम्हाला, गिवन पॉईंट्स त्यांचे नाव लिहा. R, S and T आर नॉट कोलिनियरला काय म्हणतात, नॉन कोलिनियर म्हणजे एक रेषीय बिंदू नाही आहेत. चला आता दुसरा करू क्वेश्चन, 3मधला दुसरा क्वेश्चन. डिस्टन्स P, R
इज इक्वल टू 7. दुसरं डिस्टन्स कोणतं दिलं आहे पी कॉमा क्यू इज इक्वल टू 10. तिसरं डिस्टन्स कोणतं दिलं आहे क्यू कॉमा आर इज इक्वल टू 3. हे 3 डिस्टन्स दिलेत. त्याच्यातलं सगळ्यात मोठं घ्यायचं आणि बाकीच्या दोघांची बेरीज करायची आणि ते सेम येते का बघायचे. सगळ्यात मोठं कोणतं आहे हे 10वालं. तर याला घ्या आधी एका साईडला. डिस्टन्स पी कॉमा क्यू बरोबर मग या बाकीच्या दोघांनी एवढी बेरीज पाहिजे या दोघांनी एवढी. तर बाकीचे दोन ते कोणते आहेत दोन डिस्टन्स पी आर प्लस बेरीज करा डिस्टन्स क्यू आर. ठीक आहे. पी क्यू किती आहे डिस्टन्स 10. पी आर किती आहे 7 प्लस क्यू आर किती आहे 3. 10 इकडं आणि 7 आणि 3 किती झाले 10. तर हे बघा हे झालं 10 इकडे आलं 10 इकडे आलं म्हणजे हे बिंदू कसे आहेत एक सरळ रेषीय आहेत. आणि बघा आता जे दोघं छोटे होते त्यांच्यामध्ये कॉमन पॉईंट कोण आहे आर आणि आर म्हणजे कोण दोघांच्या मध्यबिंदू कोण आहे आर. मध्यबिंदू कोण आहे आर. आता हे लिहायचं कसं तिन्ही बिंदू कोलिनियर आहेत आधी सांगा. द पॉईंट्स पी क्यू अँड आर आर पॉईंट्स पी क्यू आणि आर हे कसे आहेत कोलिनियर आहेत कारण दोन्ही साईडची बेरीज आली 10. आर कोलिनियर. आणि मग काय सांगायचं आहे बघा दोन्ही जे छोटे दोघ होते त्या दोघींमध्ये कॉमन बिंदू कोणता आला आर. तर म्हणजे आर दोघांच्या मध्ये आहे. तर काय लिहायचं आहे लिहायचं आरमध्ये आहे द पॉईंट आर इज बिटवीन पी अँड क्यू. आणि ते लिहितात कसं चिन्हानं आरमध्ये दाखवायचं तुम्हाला आणि एका साईडला पी आणि एका साईडला कोण दाखवायचं क्यू. एका साईडला पी आणि एका साईडला क्यू. ते असं चिन्हानं दाखवतात आरमध्ये आहे म्हणून. चला तिसरा घेऊत आता आपण क्वेश्चन तिसऱ्यामधला तिसरा. याच्यात बघू कोणते कोणते डिस्टन्स दिलेत तुम्हाला 3. तिसऱ्यामध्ये दिले तुम्हाला ए बी मधलं डिस्टन्स किती दिले 16. त्याच्यानंतर तुम्हाला दिलं आहे सी एमधलं डिस्टन्स किती दिलं आहे 9. त्याच्यानंतर डिस्टन्स दिले तुम्हाला बी सी किती दिलं डिस्टन्स 7. हे 3 डिस्टन्स दिले म्हणजे 3 पॉईंट आहेत. कोणते कोणते पॉईंट आहेत इथं बघा ए एक आहे बी एक आहे आणि कोण आहे सी एक. 3 पॉईंट आहेत. तर बघूत मधला कोणता आहे ते बघूत आपण. सगळ्यात मोठा आधी डिस्टन्स घ्या. सगळ्यात मोठं कोणता आहे ए बी. तर डिस्टन्स ए कॉमा बी एका साईडला घ्या. त्याच्यानंतर इकडले दोन बाकीचे छोटे एका साईडला घ्या. डिस्टन्स सी ए प्लस डिस्टन्स बी सी. ए बी किती आहे 16. सी ए किती आहे 9. बी सी किती आहे 7. 16 इज इक्वल टू 9 प्लस 7 किती येते 16. तर दोन्ही साईड बरोबर झाल्या म्हणून तिन्ही बिंदू कसे आहेत एक रेषीय आहेत. तर मग ती लाईन लिहा की द 3 पॉईंट्स कोणते 3 पॉईंट्स द 3 पॉईंट्स कोणते 3 पॉईंट्स ए कॉमा बी अँड सी आर कोलिनियर आहेत. मधला कोणता आहे बघा जे दोन्ही छोटे आकडे छोटे होते त्याच्यात कॉमन कोणता पॉईंट दिसायला तुम्हाला कॉमन कोणता दिसायला आहे. तर मला इथं कॉमन इकडे सी दिसायला इकडे सी दिसायला म्हणजे सी मध्ये आहे. द पॉइंट सी इज बिटवीन ए अँड बी. आणि चिन्हामध्ये कसं लिहितात हे सी मध्यभागी आणि इकून ए आणि इकून बी. तर हे मी 3 करून दिलेत. बाकीचे उरलेले 3 तुम्ही ट्राय करा आणि सेम असे करून आणा.